नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातल्या 8 जागांवरती मतदान झालेलं आहे आणि ज्यामध्ये बुलढाणा एक लोकसभा मतदारसंघ एक महत्त्वाचा आहे, कारण की बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत दिसत आहे। आणि त्यामध्ये मित्रांनो, महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर जे की ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, याचबरोबर महायुतीकडून प्रतापराव जाधव जे की शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून वसंतराव मगर आणि अपक्ष उमेदवार जे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर, या 4 चौघांमध्ये मोठी लढत होत आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची लढत म्हणजे महाविकास आघाडी, महायुती व अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर या तिघांमध्ये मोठी लढत आहे। तर मित्रांनो, 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभा विधान जे काही 26 एप्रिल 2024 रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झालेली आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि ज्यामध्ये मित्रांनो या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला लीड भेटणार, कोण आघाडीवर राहणार, कोण पिछाडीवर राहणार, याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा लोकसभेची निवडणूक 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली आणि ज्यामध्ये मित्रांनो शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव अशी दोघांची मोठी लढत आहे। आणि मित्रांनो, याच्याच मध्ये अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर जे की आपले पाना निवडणुकीवर आपली निवडणूक त्यांनी लढवलेली आहे। मित्रांनो, आता याच्यामध्ये एकूण सिंदखेड राजा, मेहकर, लोणार हे 2 विधानसभा मतदारसंघ, चिखली विधानसभा मतदारसंघ, बुलढाणा मोताळा आणि खामगाव आणि जळगाव जामोद हे 6 विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये येतात। ज्यामध्ये मित्रांनो, पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे सिंदखेड राजा आणि सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही जनतेचा कौल या कार्यक्रमाअंतर्गत कौल घेतलेला आहे, जे की मोठमोठे न्यूज चॅनल त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक ओपिनियन पोल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये मित्रांनो, सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर याचा पाना 1 नंबरला राहण्याची शक्यता आहे। 2 नंबरला नरेंद्र खेडेकर जे की मशाल चिन्हावर आपली निवडणूक लढवत आहे। 3 नंबरला प्रतापराव जाधव जे की धनुष्य बाणावर आपली निवडणूक लढवलेली आहे। मित्रांनो, अशा पद्धतीचा ओपिनियन पोल सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये राहू शकतो। मित्रांनो, दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे मेहकर लोणार। मित्रांनो, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मेहकर लोणार हा विधानसभा मतदारसंघ खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये मित्रांनो मेहकर तालुका आणि लोणार तालुका या 2 तालुक्यांचा मिळून मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघ बनलेला आहे। ज्यामध्ये मित्रांनो लोणार तालुक्यामध्ये रविकांत तुपकर यांना लीड भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तिथे शेतकरी वर्ग जास्त आहे, जे की खेडेगावामधला शेतकरी वर्ग रविकांत तुपकर यांच्या बाजूने चाललेला आहे, ज्यामुळे लोणार तालुक्यामध्ये रविकांत तुपकरांना लीड भेटण्याची शक्यता आहे। याचबरोबर मेहकर तालुक्यामध्ये मशाल म्हणजे जे की ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे गटाकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवलेले नरेंद्र खेडेकर हे तिथं मेहकर तालुक्यामध्ये 1 नंबरला राहू शकतात। परंतु मेहकर मध्ये सुद्धा जे काही खेडेगाव आहे, खेडेगाव भागामध्ये रविकांत तुपकरांचा पाना हे जास्त चाललेला आहे, ज्यामुळे मेहकर लोणार या विधानसभा मतदारसंघामध्ये पाना व मशाल अशा दोघांमध्ये लढत आहे। मित्रांनो, अशा पद्धतीची मेहकर आणि लोणार या 2 मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचं चित्र राहू शकतं। मित्रांनो, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातला एक तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चिखली। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की चिखली विधानसभा मतदारसंघ नरेंद्र खेडेकर यांचा बालेकिल्ला मानला जातो। त्यामुळे मित्रांनो, चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र खेडेकर जे की मशाल चिन्हावर आपली निवडणूक लढवत आहेत ते 1 नंबरला राहू शकतात। दुसरे म्हणजे प्रतापराव जाधव जे की धनुष्य बाणावर आपली निवडणूक लढवतात ते दुसऱ्या नंबरला राहू शकतात आणि या ठिकाणी चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर हे 3 नंबरला राहू शकतात। मित्रांनो, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातला पुढचा महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा आणि मित्रांनो, बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये बुलढाणा तालुका आणि मोताळा या 2 तालुक्यांनी बनलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा। आणि ज्यामध्ये मित्रांनो या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये तिघांची सुद्धा ताकद सारखीच आहे, कारण की त्यांचा तो सुद्धा बालेकिल्ला आहे। रविकांत तुपकर सुद्धा तिथलचे स्थानिक मानले जातात, तिथंच राहतात। याचबरोबर नरेंद्र खेडेकर, प्रतापराव जाधव तिघ सुद्धा हे तिथंच राहतात। त्यामुळे मित्रांनो, बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा खूप महत्त्वाचा आहे। परंतु मित्रांनो, तिघांमध्ये सुद्धा याच्यामध्ये लढत राहू शकते, परंतु बुलढाणा तालुक्यामध्ये
खेडेगावामध्ये रविकांत तुपकरांना पसंती लोक देत आहे। आम्ही तसा पोल घेतलेला आहे, याचबरोबर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तसाच पोल सांगण्यात येत आहे। परंतु मित्रांनो, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या मोताळा तालुक्यामध्ये मशाल ही नरेंद्र खेडेकरांची 1 नंबरला राहू शकते। पाना हा जे काही रविकांत तुपकरांचं चिन्ह आहे हे 2 नंबरला राहू शकतं आणि 3 नंबरला प्रतापराव जाधव यांचा धनुष्यबाण राहू शकतो। अशा पद्धतीचा ओपिनियन पोल सध्या दिसून येत आहे। मित्रांनो, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातला 5वा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खामगाव आणि खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 2 या ठिकाणी पाना कमी प्रमाणात राहील। रविकांत तुपकर कमी प्रमाणामध्ये चाललेले दिसत आहेत, परंतु खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये धनुष्यबाण व मशाल या दोघांमध्ये मोठी लढत दिसत आहे। याच्यामध्ये मित्रांनो, वंचितला सुद्धा जास्त मतदान मिळू शकते। मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर यांना खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लीड भेटण्याची शक्यता आहे, परंतु जास्त धनुष्यबाण व मशाल चालण्याची शक्यता आहे, परंतु रविकांत तुपकर या ठिकाणी कमी चालण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीचं खामगाव विधानसभा मतदारसंघातलं सध्या चित्र दिसत आहे। मित्रांनो, आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघातला शेवटचा 6वा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे जळगाव जामोद। मित्रांनो, जळगाव जामोद हा विधानसभा मतदारसंघ 3 तालुक्यांनी बनलेला आहे, ज्यामध्ये जळगाव जामोद तालुका, संग्रामपूर आणि शेगाव या 3 तालुक्यांनी बनलेला महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे जळगाव जामोद। आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये खेडेगावामध्ये रविकांत तुपकर यांना पसंती लोक देत आहेत, त्यामुळे खेडेगावामध्ये रविकांत तुपकर लीड वर राहू शकतात, त्यांना तिथे आघाडी भेटू शकते। याचबरोबर जळगाव जामोद तालुक्यामध्ये मशालला सुद्धा पसंती लोकांनी दिलेली आहे, परंतु या ठिकाणी धनुष्यबाण म्हणजे प्रतापराव जाधवांना लोकांनी पसंती कमी दिलेली आहे, जे की शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आहेत। याचबरोबर मित्रांनो, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातला दुसरा तालुका म्हणजे संग्रामपूर आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये 1 नंबरला धनुष्यबाण राहिलेला आहे, म्हणजे प्रतापराव जाधवांची तिथे जास्त हवा आहे, त्यामुळे प्रतापराव जाधव 1 नंबरला तिथे राहिलेले आहेत। याचबरोबर नरेंद्र खेडेकर 2 नंबरला आणि रविकांत तुपकरांचा पाना 3 नंबरला, अशा पद्धतीचं चित्र संग्रामपूर तालुक्यामध्ये आहे। याचबरोबर मित्रांनो, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातला शेवटचा तालुका म्हणजे शेगाव आणि शेगाव तालुक्यामध्ये मशाल 1 नंबरला जे की नरेंद्र खेडेकर, 2 नंबरला प्रतापराव जाधव जे की धनुष्यबाणावर आपली निवडणूक त्यांनी लढवलेली आहे आणि शेगाव तालुक्यामध्ये 3 नंबरला रविकांत तुपकर। अशा पद्धतीचं बुलढाणा लोकसभेचं चित्र आहे। तर मित्रांनो, एकंदरीत आपण बुलढाणा लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे आमचा ओपिनियन पोल कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। याचबरोबर आता एकंदरीत संपूर्ण बुलढाणा लोकसभेचं जर चित्र बघितलं तर 1 नंबरला रविकांत तुपकर दिसत आहे, 2 नंबरला नरेंद्र खेडेकर, 3 नंबरला प्रतापराव जाधव। परंतु मित्रांनो, आता तिघांची सुद्धा मोठी तिरंगी लढत आहे, याच्यामध्ये कोणीही निवडून येऊ शकतं असं काही सांगता येत नाही, परंतु निवडून जे कोणी येईल ते जास्त लीडने काय येणार नाही, फक्त त्यामध्ये 20 ते 30 हजार मतांच्या लीडने कोणीही निवडून येऊ शकतं। तर मित्रांनो, तुम्ही जर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातले असाल तर तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल, कोणाची जास्त हवा होती, याचबरोबर तुम्ही जर इतर मतदारसंघामधले असाल तर तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाला जास्त लीड भेटलेली आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।